जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहे त्यासाठी नारायण शेठ आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये तुम्ही इच्छुक यादीमध्ये दिलेलं आहे. तर सर्वप्रथम विवेक शेठ तुम्ही सांगा तुम्ही कोणते मुद्दे घेऊन इलेक्शनला सामोरे जाणार आहे आणि जर तुम्हाला तिकीट नाही भेटलं तर थोडीशी तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे? पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जनतेचे जे प्रश्न आहे आणि आज वरती आपली सत्ता खाली आमदार आपली इकडची संकल्पना आज आपल्या ताब्यात तर एवढंच आहे की जनतेनं म्हणजे जनतेची सेवा ही आपल्याकडून घडली पाहिजे. सगळ्या समाजाचे जे प्रश्न असतील ते आपल्याकडून सगळे मांडले गेले पाहिजे, त्यांचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे आणि एक आपल्या सर्कलला एक सुशिक्षित समजदार शैक्षणिक असा उमेदवार आणि मेंबर झाला पाहिजे ह्या पद्धतीनं आपण हे जिल्हा परिषदच्या दुसरे उमेदवार जे इच्छुक मध्ये आज नारायण शेठ भाऊ बोडके यांनी सुद्धा इच्छुकाच्या यादीमध्ये नाव दिलेलं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. भाऊ आपण कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार? मी जनतेची सेवा करण्यासाठी तिकीट मागतोय, पण मला जर कधी तिकीट नाही भेटलं मी ताईंना साहेब यांना जर कधी सुचवलं मला तर मी त्या आमच्या पार्टीच्या पक्षाचा उमेदवाराचा झेंडा घेऊन सगळ्यात पुढे राहणार आहे. मी ताईंना जो बी कोणी कार्यक्रम सुचवला त्याचं मी काम करणार. थोडक्यात आता आजच्या इच्छुक यादीमध्ये ताई समोर जे तुम्ही दोनच उमेदवार इथं दिसाले म्हणजे विवेक भाऊ आणि तुम्ही. आता तुमचं म्हणणं आहे की जर ताईनं मला तिकीट नाही दिलं किंवा मग ताई देणार नाही म्हणजे एक तर यांना देणार, बरोबर? तर यांना जरी तिकीट दिलं तुम्ही यांचं काम करणार? ताई नाही कोणाला जरी सुचलं तरी पण आपली काही अडचण नाही. ठीक आहे. विवेक भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? जर तुम्हाला समजा तिकीट नाही दिलं, जर नारायण भाऊला तिकीट दिला, नारायण भाऊला जर तिकीट दिलं तर नारायण भाऊचं काम ते रात्रंदिवस मेहनत करून नारायण भाऊला विजय करण्याचं काम चालेल. त्यांचे सन्मान आमचे हे जुने आणि ते आमचे जवळचे मित्र आहेत. जर कधी आज ते आज तालुका प्रमुख आहे त्यांचा आदेश आमच्यासाठी राहील. त्यांच्या आदेशाचं पालन करून ताईने जे आदेश दिले त्यांचं ठीक आहे. दोन्ही बी उमेदवार इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये आहे, पण एक पण मी स्वतः निवडून यावा याच्यासाठी नाही का तुम्हाला जरी तुम्हाला जरी तिकीट भेटलं तरी तुमचं ते काम करणार. नारायण भाऊला जर तिकीट भेटलं त्यांचं तुम्ही काम करणार म्हणजे दोघातून कोणाला जरी तिकीट दिलं ताईंनी तरी त्यांचं काम